सुंदर वातावरण आहे कोकणातलं. वाव. रामेश्वर शिवलिंग. विशाल का व्हेज? मी आज व्हेज खात आहे कारण का मंदिरात जायचं करून देतो. माझं नाव महेंद्र गावकर. त्या विजयबद्दल पुणे त्यांनी जय भवानी जय शिवाजी. लाटा 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 लाटा. ते मावळे लोकांचं वरती हे पण करायला होतं, प्रॅक्टिस करायला. 1818 मध्ये ब्रिटिश गव्हर्नर होते वॉल्टर बूथ. आणि सर 2 दिवस तोपर्यंत बीमार केला. एक तो अरे 2 जन का गाड़ी तो 3 नहीं इधर स्टेशन में छोड़ने के लिए जा रहे. बॉस आहे बॉस. बॉसची एंट्री. दोन बाईक आमच्या, हे सर्व मित्रपरिवार. आणि आज कुठे फिरणार? आपण जाणार आहोत. विमलेश्वर मंदिर आहे ते 5 पांडवांनी बांधलेलं आहे अशी त्याची कथा आहे. आणि रामेश्वर मंदिर एक आपण दर्शन घेणार आहोत आणि मग तिथून आपण विजयदुर्ग किल्ला बघणार आहोत. असा आजचा आपला प्रवास असणार आहे. नमस्कार मित्रांनो, सुरेश कारभारी या यूट्यूबच्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तर आज आम्ही चाललो आहे फिरायला. सकाळचे वाजले 10. तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा मित्रांनो. तर मग जाऊया आज आपण विजयदुर्ग बघण्यासाठी. त्या काल 2 बाईक्स भाड्याने घेतलेल्या आहेत. काल स्कूटी होती, थोडेसे त्याच्यात प्रॉब्लेम होता त्यामुळे आम्ही चेंजेस केली. त्यांनी चेंज करून दिली आहे आम्हाला. हे बघा, हिरो होंडाची नवीन मॉडेलची स्कूटी आहे ती घेऊन आम्ही आता निघालो आहे विजयदुर्ग बघण्यासाठी. तर मित्रांनो, हा विशालचं गाव आहे, वीरवाडी. मला पण माहिती नाही आहे हंदी होती काय ती. मस्त गाव आहे. या साईडला घरं, ही खाडी आहे. मस्त एकदम गाव आहे, सुंदर. हो चालेल. जे सवारी आलेले आहे. हॅलो. फोन केला दुसरी गाडी. मित्रांनो, आमचा प्रवास चालू झालेला आहे. जरा संध्या 3 टाईम लागेल सांगतो. पॉईंट फिरणारा बाजू पण आम्ही. विशाल आणि जिने आज मंगळाची ट्रेंडवरून प्रवास चालू आहे. प्रवास होणार आहे. लेडी बघायला जायचं आहे आपल्याला. आणि आता आपण आलो मंदिराच्या जवळ. विमलेश्वर. पांडवकालीन श्री क्षेत्र विमलेश्वर मंदिराजवळ आपण आता आलेलो आहोत.
आता आपण आलो आहोत विमलेश्वर मंदिरात. देवगड पासून 7-8 किलोमीटर अंतरावर आहे हे. विशालने माहिती दिलेली आहे तुम्हाला. विमलेश्वर मंदिर विशालच्या गावापासून 2-3 किलोमीटर होईल. अच्छा मस्त. 5 पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधलेलं आहे असं कथा आहे याची. अतिशय सुंदर आहे हे. आणि या ठिकाणी पावसाळ्यात खूप मजा येते, बघण्यासारखं असतं हे. पावसाळ्यात खूप पाणी असतं, झरे असतात. अत्यंत नयनरम्य ठिकाण आहे हे. होतं क्लिक. साधकांना सुखावह. खूप सुंदर असं आपल्याला विमलेश्वराचं दर्शन झालं. पांडवकालीन मंदिर आहे हे मित्रांनो. पांडवकालीन मंदिर आहे. जर तुम्ही देवगडमध्ये आलात ना, नक्की या. इथलं वातावरण बघा, किती सुंदर असं. पांडवकालीन मंदिर आहे. मित्रांनो, मंदिरात येण्यासाठी दोन्ही साईडला दरवाजे आहेत. इकडनं पण रस्ता आहे आणि या साईडला पण तुम्ही येऊ शकता. हे पांडवकालीन मंदिर आहे विमलेश्वराचं. तुम्ही या साईडला बघितलं ना तर नदी आहे, पाणी मस्त, तिकडं वाडी आहे. आणि एक साईडला पांडवकालीन एक
मंदिर आहे, त्या साईडला त्यांचं गाव आहे. फर्स्ट टाइम आहे कोकणात फिरण्याचं मित्रांनो, तर स्किप करू नका. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्स विशाल, तुझ्यामुळं एवढं फिरायला भेटलं मला. मी फर्स्ट टाइम फिरतोय कोकणात आणि ते तुझ्यामुळे शक्य झालं. तर मित्रांनो, विमलेश्वराचं दर्शन झालेलं आहे. आपण केलं पहिला फर्स्ट विमलेश्वराचं दर्शन. आता आपण कुठं जाणार आहात? आता आम्हाला जरा भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही आता थोडं इथे कांदा भजी फेमस आहे चांभार घाटीवर. इथून मग आम्ही जाणार आहोत रामेश्वर मंदिर, रामेश्वराचं दर्शन घ्यायला. तर हे मित्रांनो, मंदिर सुद्धा शिवकालीन आहे. त्या मंदिरात आपले शिवाजी महाराज येऊन जाऊन असायचे दर्शनासाठी, असे आख्यायिका आहे. त्याच्यामुळे अतिशय सुंदर मंदिर आहे, तुम्ही सुद्धा या. तर मित्रांनो, आम्ही थोडं नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. भजी वगैरे खाणार आहोत. भजी भेटतात एकदम फेमस भजी प्लेट मिळतो इथं. मी पण दाखवत आहो रा. नाही, तर मित्रांनो, थोडासा रस्ता मिसिंग झाला आहे. रस्ता चुकलो आहे मी. पाणी पाहिजे. जवळ आलो रे, फिरायला. किल्ल्याच्या इकडे आलोय. पाणी वगैरे एस टी किल्ल्यात जाण्यासाठी हा रस्ता आहे. पण पहिला आम्हाला रामेश्वराचं दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी जाणार आहोत. हे आहे विजयदुर्ग वैभववाडी. थोडासा रस्ता चुकला आहे आम्ही. बाहेर बसलो, थकलो. देवगडपासून मला वाटते 40 ते 50 किलोमीटर असेल रामेश्वर विजयदुर्ग. एलिव्हेशन मस्त रामेश्वर मंदिर 100 मीटरवर आहे, जवळ आहे. 100 मीटर धावणे आहे ना. वरती लिहिले पण ते देव रामेश्वर मंदिर. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत रामेश्वर मंदिर गेटपाशी पोचलेलो आहोत. थोडासा रस्ता चुकला होता. आपण किल्ल्यापाशी गेलो होतो, जयदुर्ग किल्ल्यापाशी गेलो होतो. ते विचारल्याच्या नंतर थोडंसं पाठी आलो. हा रामेश्वर मंदिराचं गेट आहे. तर आपण आतमध्ये जाणार. हे रामेश्वर गेट, मंदिराचं गेट आहे रामेश्वर. ते वेळ तुम्हाला दिले सूचना. श्री देव रामेश्वर मंदिर सकाळी 7:30 ते सायंकाळी 6:30 या वेळेत दर्शनास खुले राहील. सुंदर असं एक नंबर असा उतार आहे खाली मंदिरात जाण्यासाठी. व्ह्यू भारी आहे. दोन्ही साईडला दगडाचे इथं जांभा दगड दोन्ही साईड, आणि मधून रस्ता आहे आणि उतार आहेत खाली मंदिरात जाण्यासाठी. रामेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आलेले आमचे पर्यटक मित्रपरिवार, नमस्कार.
नमस्कार. मुंबई पर्वतावर आपले धन्यवाद करतात. नमस्कार मित्र. दत्ता. मंदिराचं गेटला एकदम मोठी घंटा आहे ना. बाहेरच चप्पल काढूया. सुंदर असं मंदिर आहे. प्राचीन शिवकालीन मंदिर आहे हे मित्रांनो, रामेश्वराचं. सुंदर असं मंदिराच्या बाहेरील परिसर. विजय ह्या साईडने पण येण्यासाठी रस्ता आहे असं वाटते. म्हणजे हे पण गेट आहे त्या खाली. मस्त मस्त एक नंबर. सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. सुंदर मंदिर आहे मित्रांनो. हे बघा खूप सुंदर. वाव, हे भारी. एक नंबर. आता बनवणार आहेत नवीन. शिवप्रेमी आहेत ना, ते लोक पैसे काढून बनवणार आहेत. तुम्ही वीरवाडीतून आले? हो. सुंदर. रामेश्वर शिवलिंग. इथून बाहेर जाण्यासाठी पण रस्ता आहे मंदिराच्या पाठीमागची जागा. मस्त एकदम सुंदर असं मंदिर आहे. एक नंबर. गाभाऱ्याच्या पाठी जाऊया. ही पालखी उत्सव असेल तर पालखी सोहळा वगैरे होत असणार मित्रांनो. पूर्ण एकदम गाभाऱ्याच्या पाठून एक प्रदक्षिणा. शिवाजींच्या जहाजांवरती आमचे पूर्वज होते ना. आम्हाला दर्यासागर म्हणून शिवाजी महाराजांनी आम्हाला पदवी दिलेली आहे. सारंग. दर्यासारंग आमचं आडनाव आहे, पण आम्ही सारंग लावतो. ते दर्यासारंग शिवाजी महाराजांच्या बोटींवरती आमचे पूर्वज जहाजांवरती ही पदवी तुम्हाला त्यांनी शिवाजी महाराजांनी दिली.
हो. महाशिवरात्र जेवण वगैरे असतं तेव्हा यायचं खूप म्हणजे हो काय ते मेन असतं. दसऱ्याला सोनं म्हणून भेटतात त्या महाल खूप मोठा पाहिजे ज्यांच्या नसतात बघायचं असं त्यांना तेवढ्या वेळात म्हणतात. तिन्ही गावचे रामेश्वर पासून तीन गावाचा एक जाऊया आता आपण पुढे जाणार आहोत विजयदुर्ग. आपण आलो विजयदुर्ग जेटीजवळ. चुलीवरचे घरगुती काय म्हणजे आता काय ॲड लावतील ते खरं. विजयदुर्ग असं पण पुढे इकडनं तिकडं आहे. वा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय नाही, मला वाटतं तिकडंच जायला गेलेलं. हा, मित्रांनो आपण विजयदुर्ग किल्ल्याजवळ पोचलेलो आहोत. हा माझ्या पाठी विजयदुर्ग किल्ला आणि या हॉटेल. इथे थोडं जेवायला थांबलो आहे. जेवणासाठी काय डिस्कस काय होते. 350 फ्राय येते, 2 चपात्या येतात, फिश करी भात, गुलमा, सोलकढी, बांगड्याची 180 आहे, चिकनची 180, कोंबडी वडे 250 आणि व्हेजमध्ये काय? व्हेजमध्ये पण थाळी येते 120 रुपये आहे. त्यामध्ये छोले मसाल्याची भाजी आहे, पालेभाजी, चपाती, डाळ, सोलकढी. सगळ्यांना असतं. राहायला एक ठीक आहे पण जेवण वगैरे नाही. चिकन थाली आहे 180 रुपये जास्त. विचार का व्हेज मी आज व्हेज खात आहे कारण का मंदिरात जायचं आहे. कोणत्या? मानेश्वर मंदिर. हां हां. कुठलं? मानेश्वर मंदिरात जत्रा असते तिथे. तर मित्रांनो मस्त आपलं जेवण वगैरे झालं. चिकन थाली, कोंबडी वडे मागवले आणि सुरमई फ्राय. सुंदर म्हणजे एकदम किल्ल्याच्या बाजूलाच हे हॉटेल आहे. जेवण वगैरे मस्त टेस्टी होतं. सोलकढी वगैरे मागवली, मस्त जेवण झालं. तर थोडासा
किल्ला बघणार आहोत आतमध्ये जाऊन. खूप सुंदर. तर मित्रांनो, आपण आता किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत. इथून किल्ल्याची एंट्री आहे आणि आमचे गाईड्स विशाल हे थोडी माहिती देणार आहेत आपल्याला किल्ल्याबद्दल. थोडी गाईड्स आहेत आपल्यामध्ये. पूर्ण देवगड त्यांनी फिरवलं आहे आपल्याला. किल्ल्याची एंट्री. सूचना. गाईड्स का पाठी राहिलं आहे. चला बाबांनो. गाईड्स आमच्या पाठीच आहे, म्हणजे आमचाच मित्रच आहे. तो किल्ल्याबद्दल माहिती देणार आहे आणि किल्ला बघणार आम्ही पूर्ण, कारण तसं आम्ही टायमिंग वगैरे घेतलेलं आहे. मित्रांनो, ही थोडी माहिती दिलेली आहे किल्ल्याबद्दल. आणि बघा, चिपळूणमधून आलेले विद्यार्थी आहेत हे. 2 एसट्या आल्या यांच्या चिपळूणवरून विजयदुर्ग पाहण्यासाठी. आणि आम्ही पण विजयदुर्ग बघणार आहोत. इथून एंट्री आहे. जीवीचा दरवाजा, एंट्री गेट. गाईडवर माहिती मिळणार. 26 पॉईंट आहेत बघा मॅडम. तिकीट आहे. असंच पिंक समजणार नाही. किती तिकीट घेतलं? किती वेळ लागेल? 1 सव्वा तास लागतो, पण माहिती तुम्हाला चांगली भेटेल. जिवंत इतिहास करून सांगणार. मॅडम कडे ना देऊया. चुना पत्तर. चुना. व्हाईट सिमेंट आहे ना? आपण चुना बोलवतो, चुना बांधकाम. व्हाईट सिमेंट आहे. किल्ल्याच्या गेटवरच किल्ला पाहण्यासाठी जे येणाऱ्या पर्यटकांकडून तिकीट स्वीकारलं जातं. प्रत्येकी पर पर्सन 5 रुपये घेतले जातात. असे 25 रुपये घेतले आमच्याकडून, म्हणजे आम्ही 5 जण आहोत. किल्ला बघू शकता तुम्ही. खाली इथून काय बघू शकतो. इतिहास जिवंत करून बघायचं. त्या काळात जलसं वाटलं पाहिजे. तर नमस्कार, माहिती तुम्हाला ओळख करून देतो. माझं नाव महेंद्र गावकर. तर विजयबद्दल पुणे त्यांनी जय भवानी जय शिवाजी. किल्ला राजा भोज या कालून बांधले गेलेला आहे. का राजा भोज और का गंगू तेलीन पन्हाळगड शिलारगणातले. तर 1195-1205 तर हा किल्ला बांधायला 10 वर्षे लागली. त्याला 830 वर्ष म्हणजे जुना किल्ला आहे बघा. म्हणजे महाराजांच्या आधी गेल्या 400 वर्षापूर्वीचा. पण ह्या ठिकाणी कसं आहे सर, शिवाजी महाराज जास्ती लढले ते पिताबासाठी वगैरे. मग तिकडे कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या विरुद्ध होते डच, इंग्रज, पोर्तुगीज. समुद्रात किल्ला असल्यामुळे इंग्रज जास्ती डोळा वगैरे. ही समोर खाडी आहे बॅकवॉटर. त्याला पाठीमागे अरबी समुद्र आहे बघा. तर या समोर खाडीतून इंग्रज गव्हर्नर वॉल्टर बून यांनी 1718 साली हे तोंबोळ्याचे मारे केले. दिसत ना व्हाईट कलर. हे पांडेचे भाग सर्व कॅनल स्पॉट आहेत बघा. इकडे खाडीतून हल्ले केले ब्रिटिशांनी. आणि किल्ल्याचं मेन दरवाजा. विजयदुर्ग. मुख्य प्रवेशद्वार. ही वरतीवरचा नगारखाना आहे. मोठा ढोल नगारा वाजवायचा. हे समजा सप्तमी आपल्याला गाईड्स आहेत. आणि 2 कडे देवड्या सिक्युरिटी. चौकटीतून आतमध्ये जुन्या शब्द आपण मला देवड्या म्हणतो, पण आता इंग्लिशमध्ये आपण कॅबिन म्हणतो बघा. 2 शब्द इकडे हाय जायला नंतर. बाहेरून लई छोटा वाटतंय ना.
तर मित्रांनो, दारू गोळ्याचे कोठार हे पूर्वी म्हणजे त्या काळात दारुगोळा याचे ठेवलं जायचं. हा मित्रांनो दारुगोळा आहे, दारुगोळ्याचा एक कोठार आहे. हे काय आहे? हे तोप गोळे आहेत. दत्ता वरून बघ तू, वरून केले हे सिंगल व्ह्यू. हा सिंगल व्ह्यू आपण आणलो त्या साईड. व्ह्यू नाही तो बोलतोय ना मारायचं ते. हा प्रत्येकाचे अँगल वेगळे आहेत अँगल ऐकलं आहेत. हा अँगल वेगळे ते दरवाजात जे येतात ते बाकी आहे सरळ. हा बघ, हा एक लांबचा आहे बघ, हे सरळ हा डायरेक्ट सरळ आहे आणि हा आहे तो खाली आहे बघ ना, हा एकदम सरळ त्याचा. हा. आता किल्ला एकदम छोटा वाटतो बाहेरून, भरपूर मोठा आहे. पुढे जाऊया चला ना. मग इथं गेले कसे लोक अशीच उडी मारून? ते आहे या साईडला समुद्र. काय होतं माहिती आहे ना सेल्फीच्या नावानं. तिकडनं पण उडी मारायला लागेल. फुकटचं हे नका करू. पाठी पाय सरकला हम्म. हे होईल बघ, खास खळगी आहेत. लेणे के देणे हो जाईल. सांभाळून. हे सर्व पुढं पुढं चाललेत. खाली बघितल्यावर जरा चक्कर सारखं वाटते, कारण मला सवय नाही तेवढी उंचवरून पाहण्याची. पाणी प्यायला किंवा घोड्यांना पाणी पिणी द्यायला असेल नाही काहीतरी. किती रस्सी आहे रे उतरायला. इथं बघ ना. हा बघ ना कसं आहे अँगल, पण ना कसं इकडे म्हणजे आतमध्ये जरा पहिला लांबच्याला उडवणार तो, तिथून वाचला तर पाठच्या इकडे. अरे हा तर एवढा अँगल घेतला. हा पण बघ किती एकदमच वेगळा. समोर खालचं काहीच नाही याच्यात. हे अँगलला बघ. आणि समोरच्यानं मारला तरी आपल्याला काय लागत. हा तर एकदम समोरचा म्हणजे मध्यभागी समुद्राच्या. तिकडनं दरवाजाकडे आलेले लोक खूप मोठे आहे. हा काय इकडे तिकडचा पुचा, कोण येतोय तिकडून, काय बघतोय काय. बनवत असतात ना काहीतरी. तू व्हाईट सिमेंट बोलत होता. मला तसं वाटलं ते व्हाईट सिमेंट. नाही नाही, याच्या खाली त्यांनी टाकलेत त्या. मार उडी ना. सैनिक तर कोण नाही, समुद्र आहे. जरा एक जालं बिलं टाकतोय, संध्याकाळी काय मच्छी बिच्छी भेटेल. हा घरी जाऊन येतो. हे पण असतील. हे पण आपण त्याच्यासाठी आपण हे सगळे. तर मित्रांनो, इथं जो स्पॉट आहे ना तो बघा तुम्ही, 6 अँगलनी हा स्पॉट आहे. बघायचे 6 अँगल आहे तिथं. शत्रूला टिपण्यासाठी हे अँगल बनवलेले आहेत असावेत. बाहेरून मोठा समुद्र.
शहा बुरुज. आपण आता किल्ल्याच्या एकदम मध्यभागी आलो वरती. अजून नाही सापडले. वरती छोटे चौकोन दिसतात त्याच्यानं आपल्या मावळ्याचा चढण्याचा सराव केला. त्याच्याने तो पडला आणि तो पाण्यात पडला. वरचा वाळा पण बोलतो जेणेकरून त्यांचा तो सराव विशेष रेड वॉटर हार्वेस्ट. बघा तुम्ही आता मग किती पाऊस पडला पाणी थांबत नाही निघून जातं बघा. धान्याचे कुठार आणि ती भावनी. मित्रांनो, आता जे आपण आतमध्ये जातो ना, हे धान्याचं कोठार आहे. इथं पूर्वी म्हणजे पूर्वीच्या काळात असे सांगतात धान्य ठेवलं जायचं, म्हणजे धान्य पसरवून इथं ठेवलं जायचं. हे धान्याचं कोठार आहे. पण किती मोठं आहे ना बघा. म्हणजे जेवढे पण किल्ल्यावर राहणारे लोक असतील, माऊली असतील, त्यांच्यासाठी इथं धान्य ठेवलं जायचं. हे धान्याचं कोठार. खालनाच गेलो असतो तर बाहेर जाता येईल. नाही येत नाही कोण. काय तर भावांनो, आपण आता किल्ल्याचे एकदम उंच वरच्या टोकाला आहोत. एकदम उंच टोकावाला. उंच टोकावरून तुम्हाला आपल्या किल्ल्याच्या पाठची साईड दाखवतोय. हे बघा. मित्रांनो, आता आपण धान्याचं कोठार बघितलं, तर आता आपण जाणारा जे किल्ल्यावर असलेला भवानी आईचं मंदिर स्थान जिथं आहे. प्रत्येक किल्ल्यावर आपल्या देवदैवतांचे मंदिर असतात. तसंच जे भवानी आईचं मंदिर आहे. लाकडाच असायचं ना.
दगडाचा लॉक बघ कसा आहे. ह्याच्यात दुसऱ्या दगडाला बाहेर आलेलं ते ह्याच्यात लॉक करायचं. गावाकडे बघ काही घरांना आहे तसेच. भवानी मंदिर नाही काही लोक आसपासच्या गावाचे असायचे ते ड्युटी समजावर जायचे. मावळे लोकांचं वरती हे पण करायला होतं, प्रॅक्टिस करायला. कळलं? हे गोळ्यांचा प्रकार तुम्ही कधी खेळाचं असणार ना त्यांचं काहीतरी. मला तर 20 किलोचं वजन आहे. हे काय आहे? खलबतखाना. खलबतखाना. ब्रिटिश गव्हर्नर होते वॉल्टर बूथ आणि सर 2 दिवस तो पण बिमार केला. तोफगोळे बसून नंतर ते बुजवण्यात आले. ते वरती छोटे होल आहेत ते धनुष्यबाण किंवा बंदुकीने मारण्यासाठी असतात. त्याला त्याच्या भाषेत जंगी असं म्हणतात. शब्दप्रयोग वापरतो बघा, जंगी मारामारी झाली तर त्याचा शब्दप्रयोग आहे. म्हणजे धनुष्यबाणाचे किंवा बंदुकीचे मारे असतात. आणि खालचे मोठे ते पावसाचं पाणी झालं की हवा पास होण्यासाठी असतात. तसं हे चौकोन आहेत त्याला पण फांजी म्हणते. त्याला तोफगड असतो. तो तोफगड व्हायब्रेशन मागे येतो, रिकॉल येतो. तो मागे येण्यामुळे त्याला उतार दिलेला असतो, तोफ दिलेला. तस पूर्वी आपण गेला चारी बाजूने पाण्यात होता. एक पाठीमागे एक खाडी आहे, ही वाघोटन नावाची खाडी. इकडून एक 40 किलो लांबीपर्यंत पसरली. मुंबई गोवा महामार्गावर खारेपाटण म्हणून गाव तिथपर्यंत गेलेली. पलीकडचा डोंगर राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुका आहे. तटाची उंची समुद्र सपाटी म्हणून सांगितलं तर 36 मीटर आहे आणि 27 बुरुज आहे. 20 बाहेरच्या साईडला आहे आणि 7 आतमध्ये 27 बुरुज आहे. तसं आपला तिहेरी तटबंदीचा किल्ला आहे. तिहेरी तटबंदी आपल्याला एकमेव जल जोडते. त्याच्या खाली एक तटबंदी आहे, ही दुसरी आणि तिसरी, आणि याच्यामध्ये किल्ला आहे. तर पूर्वी हा किल्ला चारी बाजूने पाण्यात होता. जंजिरा सिंधुदुर्ग असा पूर्ण पाण्यात होता. आपण पूर्ण पाण्यात होता आणि बेटावर जा किल्ला नाही. सगळे मूळचे खडक ओरिजिनल. त्या साईडला पाणी होतं, जास्त खोल पाणी होतं, कालव्या टाईप पाणी होतं. त्यामुळे येण्यासाठी लाकडी पूल होता. तो आपण दिवसभर चालू ठेवायचो आणि रात्रीचा काढून टाकायचं आणि रात्रीचा किल्ला त्यामध्ये तोडून टाकणार. त्या चारी बाजूने पाण्याने घेरलेला असण्याचं त्यावेळेचं नाव होतं घेरिया. मी मगाशी म्हणालो इंग्रजांना घेरी आणणारा घेरिया. तर त्यामुळे शिवाजी महाराजांनी जेव्हा किल्ला जिंकला 1653 मध्ये, विजय संवत्सर नावाचं वर्ष झालं. त्या वर्षात जिंकून घेऊन बांधकाम चालू केलं. महाराजांनी या किल्ल्याला विजय दिवस नाव दिले. त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये खलबतखाना आहे. खलबतखाना म्हणजे गुप्त चर्चा करण्याची जागा आहे. तिकडे आपलं सिक्रेट कॉन्फरन्स होणार त्यावेळेस. वरती टेहाळणी मूर्ती आता भाग आहे. तिकडून तुम्हाला 3 तटबंद्या क्लिअर दिसतात आणि खाडीचा जास्तीत जास्त भाग दिसतो. तसं वरती शिवलिंग पण आहे. मी गेलात वरती शिवलिंग होतं तिकडे. इकडे एकूण 4 किल्ले होते. कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे. हे 3 आंग्रे घराण्यातले आणि शेवटचे आनंदराव धुळपे. त्यांच्या आपल्या गावात वाडा आहे. म्हणजे आपल्या इकडून मार्ग भुयारी मार्ग सुद्धा आहे, त्यांच्या वाड्यात निघायचं. तो आता बंद आहे पूर्णपणे. त्यापैकी संभाजी आंग्रे जे होते ते शिवभक्त होते. ते पूर्वी काय काळा कुणकेश्वरपर्यंत चालत जायचे, म्हणजे 40 लांबपर्यंत चालत जायचे. तर पुढे त्यांना शक्य नसल्यामुळे त्यांनी इकडे वरती शिवलिंगाची स्थापना केली. त्यांना इकडून असा दृष्टांत झालेला, म्हणजे स्वप्न पडलेलं की इकडून तिकडे 2 तोपुळे एकत्र एकाच ठिकाणी जाऊन पडणार आहे. तिकडे शिवशंकर स्वयंभू प्रकट होणार आहे. इकडून त्यांनी 2 तोपुळे डागले. त्या 1.5 किलोमीटर अंतर जाऊन पडले. नंतर रामेश्वर देऊळ बांधायला सुरुवात केली. आता उजवीकडे जाताना लागेल तुम्हाला. ते पूर्ण पाषाण खोदून त्यांच्या काळात देऊळ बांधायला सुरुवात झाली. तिकडे त्यांची समाधी सुद्धा आहे. भिंतीची चित्रशैली सुद्धा बघायला मिळते. आणि आनंदराव रूपाने पोर्तुगीज संतान नावाचं जहाज होतं. त्या जहाजाने लुटलेली मोठी घंटा सुद्धा आहे त्या मंदिरात 1791 सालची रामेश्वर मंदिरात. तसंच 2 भुयारी मार्ग आहेत. दारुगोळ्याचा कोठार बघितला, छप्पर दगडी म्हणजे आकडे छप्पर सुद्धा जळून गेलं असतं म्हणून आपण दगडी छप्पर ठेवलाय.
दारुगोळ्याचा कोठार आणि त्याच्या पुढे धान्य कोठार आहे, त्याचा पण दगडी छप्पर आहे. तर शत्रूला मुख्य लाभ दारुगोळ्याचा आणि धान्य कोठार असतो, आणि दोन्हीचे आपण दगडी छप्पर ठेवले. तसंच एक भुयार एक या बुरुजावर येतं आणि एक खाडीकडे उघडते तुम्हाला, आणि एक धान्य आणण्यासाठी ठेवला आपण जवळ खाडीच्या जवळ, आणि एक हे खोपलाना तोफा पारा बुरुज या बुरुजाचं नाव आहे, त्या बुरुजावर येतं. आणि ते आपण दारुगोळा आणण्यासाठी दारुगोळा इकडे ठेवणार आहोत, आणि तो अटॅक टॉवर आहे आपला आणि हा वॉच टॉवर आहे. इकडून आपण जास्तीत जास्त ठिकाणी मारा करू शकतो किंवा जास्तीत जास्त मारा होऊ शकतो. आणि एकूण 6 फांजे आहेत, अशा प्रत्येक फांजेत 2-2 तोफा असायचे, अशा एकूण 12 तोफा असणार या ठिकाणी. तर ते त्या साईडचं भुयार जर कोणाला कळलं तर डावीकडे मारा होतो, आमने सामने मारा होतं आणि मुख्य दरवाजा, अशा 3 ठिकाणी त्या बुरुजानं आपण मारा करू शकतो. इकडून आपण 1-1.5-2 किलोमीटरवर 395 बाय 227 फूट आणि आपण डोंगर पकडून खाडीचं पाणी आतमध्ये घेतलं, आणि तिकडे गोदी म्हणून गाव स्थापन केलं. इकडे आपला गाजवाणीचा कारखाना असायचा आणि निवड डॉक्यार्ड असणार त्यावेळेस. तिकडे 500 टनापर्यंत जहाजं बांधली जायची. 70-80 तोफा असलेली पाल नावाची जहाज आहे, गुराब आहेत, मचवे आहेत, गलपत आहेत, अशी आपल्या त्या तिकडे जहाजं बांधली जायची. त्या मराठ्यांकडे एकूण आरमार होतं 600, यापैकी 100 हे विजयदुर्ग किल्ल्याआधी राखलेलं होतं. त्यापैकी फक्त 20 बोटी इकडे असणार आहेत, बाकी सगळ्या त्या गोदीच असायच्या. आणि आपण जर शत्रूकडून हरतो असं वाटलं तर शत्रूला कडवा प्रतिकार करायचो, पण एवढं करून आपण हरतो असं वाटलं तर त्या 20 बोटी पुढे जायच्या आणि शत्रू वाटतं आपल्याला घाबरून पळत आहेत, त्यांचा पाठलाग सुरू करणार आहे. तेवढा मुका असं म्हणून त्या गोदीतल्या बोटींना इशारा करायचा. मग पुढे आपल्या मध्ये शत्रूच्या आहेत, परत पाठीमागून गोदीतल्या बोटी काढणार आहोत. तसं महाराजांनी प्रमुख अस्त्र एक गनिमिका, त्यांना पाण्यातला गनिमिकाने पकडायचं. पण एवढं कर सुद्धा महाराज वाल्यानंतर हा किल्ला शाहू महाराजांकडे गेला. नंतर 2 गादी झालेत, एक कोल्हापूरची गादी आणि एक साताऱ्याची गादी. त्यापैकी सातारा गादीचे शाहू महाराज ते 1749ला वारल्यानंतर पेशव्याने कोकणातले किल्ले काबीज मिळाले, आणि पेशव्यांना आणि परत अंग्र्यांचे आपापसात मतभेद होते. आणि अंग्रे म्हणायचं आमचं जे काय असेल ते शाहू महाराजांच्या पायाशी असेल, मला विचारू नका. पण पेशवे म्हणायचे आम्ही राज्याचे पंतप्रधान, आमचा काहीतरी मान तो राखला पाहिजे. म्हणजे आपापसात मतभेद होते. त्या मतभेदात पेशवे इंग्रजाला जाऊन दिले आणि संयुक्त दया किल्ला केला 1756. त्या इंग्रज पाण्याकडून आले आणि नानासाहेब पेशवे जमिनीकडून, असं दुहेरी एकाच वेळी लागल्यामुळे तर त्यावेळेचे किल्ले जाते तुळाजी ते एकदा ठरले. इंदिरा किल्ला इंग्रजांकडे गेला. इंग्रजांकडच्या 250 तोफा लुटून दिले, जवळपास 10 लाखाचा खजिना लुटला. 7 महिन्यानंतर रिकामा किल्ला पेशव्यांकडे दिला. आणि आपली स्वतः आपल्या देशाला कशी कारणीभूत ठरतात तुम्हाला गाडी म्हणजे गाडी? किल्ला आहे. गाडी का तो मागच्या त्या पुढे दरबार समोरच दरबार होता. वेरमार्ग वगैरे चालू आहे. शंभर होते ते पडले, आणि आतमध्ये एक इथेच समजेल गाडी घेऊन. रायगडवर आहे तशी. आणि पाठीमागे घोड्यांची बाग आहे आणि घोडे बांधण्याची जागा आपण तबला म्हणतो. दरबाराजवळ एवढ्यासाठी ठेवली कारण बाहेरचे सरदार आले, त्याची सभा संपली आणि बाहेरच्या बाहेर गेले. तर मित्रांनो, आज आपण दिवसभरात भरपूर फिरलो. 2 मंदिरं आणि विजयदुर्ग असे 3 स्थळं आपण फिरलो. पहिल्या कुठे विमलेश्वर गेलो, त्याच्यानंतर रामेश्वर, त्याच्यानंतर विजयदुर्ग. तर सुंदर किल्ला बाहेरून बघण्यासाठी छोटा असं वातावरण आहे. मित्रांनो, तुम्ही जर आलात तर नक्की या विजयदुर्गला भेट द्या. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा. गाईड्स वगैरे इथं आहेत, अवेलेबल आहेत, स्वस्त दरात आहेत. तर तुम्ही गाईड्स घेतले तर बरं होईल, कारण पूर्ण किल्ल्याची माहिती तुम्हाला मिळू शकते मित्रांनो. आता निघालो आम्ही घरी देवगडला. विजयला कसा वाटला आजचा प्रवास? सुंदर, अप्रतिम, अविस्मरणीय. मित्रांनो, खूप मजा आली आज. हा प्रवास जेव्हा तुम्ही गडकिल्ला बघता ना, त्यावेळी अंगावरती जो रोमांच येतो, आठवणीत जातो त्या. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच समाप्त झाला. आपण उद्या नेक्स्ट ब्लॉग बनवणार आहोत.